मोहोळ शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 15 जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। तर पोलिसांची चाहूल लागताच दोघे जण मागील दरवाजातून पसार झाले। या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा तब्बल 54,37,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मोहोळ कामती रस्त्यावरील SBI बँकेलगत बंद असलेल्या खोलीत राजेंद्र रसाळ यांच्या माध्यमातून जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार विशेष पथकाने छापा टाकत ही मोठी कारवाई केली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून फरार दोघांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विशाल नवले आणि त्यांच्या पथकाने केली। अशा धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।